पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी या राज्यामध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवल्यानं नाशिकच्या मनमाड शहरातल्या एकात्मता चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी देत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला। जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनावलेल्या 1 महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली। येवल्यामध्ये भाजपच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला। पेढे, फटाके आणि घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीचा विजय साजरा केला। मुंबई महापालिकेमध्ये सभागृह नेते गणेश खणकर यांच्याकडून भाजपच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला। पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या अभिनंदनाचा प्रस्ताव खणकर यांनी मांडला। विधानसभा निवडणुकांमधल्या विजयानंतर नवी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते। त्यांनी उपस्थितांना संबोधित देखील केले। आमदार रोहित पवार यांनी बच्चू कडू यांना टोला लगावला। एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची प्रतिज्ञा केल्यानं बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल असं मला वाटत नाही, असं रोहित पवार म्हणाले। टीव्हीकेच्या तामिळनाडूच्या प्रभावी कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी एक समर्थक गुडघ्यावर रांगत गेली। ग्लोरी असे या समर्थक महिलेचं नाव आहे। चेन्नईतल्या ईस्ट कोस्ट रोड पासून टीव्हीकेच्या मुख्यालयापर्यंतचा संपूर्ण रस्ता ती गुडघ्यावर रांगत गेली। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभे असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं। सुनेत्रा पवार यांच्या नावावर संपूर्ण देशभरात मताधिक्याचा विक्रम झाला। आसाममध्ये भाजपने मिळवलेल्या यशानंतर हिमंत बिस्वा शर्मा यांनी कार्यकर्त्यांचा जल्लोष केला। पदाधिकाऱ्यांचं शर्मा यांनी गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। केरळमधल्या निकालाबाबत राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करत भावना व्यक्त केल्या। निर्णायक जनादेश दिल्याबद्दल धन्यवाद। अथकपणे लढलेल्या आणि उत्तमरित्या चालवलेल्या प्रचार मोहिमेबद्दल प्रत्येक यूडीएफ नेत्याचं आणि कार्यकर्त्याचं अभिनंदन, असं राहुल गांधींनी म्हटलं। आसाम निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा दिसला। फडणवीसांनी प्रचार केलेल्या दोन्ही मतदारसंघात भाजपचाच विजय झाला। दिब्रुगड आणि जोरहाट या दोन्ही विधानसभांमध्ये भाजप उमेदवार विजयी झाले। 2 लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं। बारामतीकरांनी सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्याने विजय करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, अशा भावना शिंदेंनी व्यक्त केल्या। बंगालमध्ये मतदार कमी करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा कोणताही रोल नाही, असं आमदार अतुल भोसले यांनी म्हटलंय। आमदार रोहित पवार यांच्या आरोपाला भोसले यांनी उत्तर दिलं। तामिळनाडूच्या नागरिकांनी डीएमकेला योग्य उत्तर दिलं आणि राज्यात पुन्हा एकदा लोकशाही आली, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी दिली। टीव्हीके आणि एमआयडीएमके मिळून तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणार आहेत, असंही ते म्हणाले। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले। 1 लाखांहून अधिकच्या मताधिक्याने कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीबाबत सोशल मीडिया पोस्ट केली। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुललंय। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या भाजपनं ममता दीदींना पराभवाची झालमुडी दिली, असं शिंदे म्हणाले। भाजपसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, असं पश्चिम बंगालमधल्या विजयानंतर गिरीश महाजन यांनी म्हटलं। बंगालमधून हुकुमशाही संपलेली आहे। ममता यांची अतिशय दयनीय अवस्था झाली, असं महाजन म्हणाले। जय पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं। सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर मुलगा जय यांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेतलं। अक्षय कर्डिले यांनी पोटनिवडणुकीमध्ये मिळालेल्या विजय वडिलांना समर्पित करत असल्याचं म्हटलंय। आयुष्यभर जनतेसाठी काम करणार असल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं। तर प्राजक्त तनपुरे यांना भेटून आभार मानणार असल्याचं अक्षय कर्डिले म्हणाले। आपल्या पहिल्याच राजकीय निवडणुकीमध्ये थलपती विजयनं तामिळनाडूमध्ये अभूतपूर्व यश मिळवलं। तामिळमध्ये सत्ता बदल आणि सामाजिक बदल सुद्धा झाल्याचं दिसून आलं, ज्यामुळे विजय थलपतीला राजकीय जादूगर म्हटलं जात आहे। विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं।
5 राज्यांच्या निकालावर पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली। प्रमुख पक्षांचा पराभव करून भारतीय जनता पार्टीनं प्रचंड मेहनत घेऊन काही राज्यांमध्ये यश मिळवले, त्यामुळे प्रथमदर्शनी आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करायला हवं असं पाटील म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसआयआर अभियानासंदर्भात बैठक झाली। भाजपचे नागपूरमध्ये सर्व पदाधिकारी आणि मंडळ पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते। अभियानाची दिशा, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली। बारामतीमध्ये कुणीही विजयाचा जल्लोष करू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं। गुलाल उधळू नका, मिरवणुका सुद्धा काढू नका असं त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलेलं। पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी झालमुरी खात आनंद व्यक्त केला। पश्चिम बंगालच्या बंकुरामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला। मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। यावेळी भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठीचार्ज करत आवरलं।